पुण्यामध्ये अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हेंची 1.5 तास बैठक झालेली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अमोल कोल्हे यांच्याकडून देण्यात आली आहे। बैठकीमधले निर्णय वरिष्ठांना कळवू असं अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। प्राथमिक चर्चा झाली, आता एवढ्यात सांगण्यासारखं काही नाहीये। वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू। वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होतंय तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित वेळेवर। इट इज टू अर्ली टू कमेंट असं कुठल्याही कार्यकर्त्याचं तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर माझ्यापर्यंत सांगा। असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे। निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची। माझं हेच म्हणणं अहो एक मिनिट तुम्ही का निर्णयावर जंप करताय। निर्णय झालेला ऐकून घ्या। बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे मी तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन्स। माझी तुम्हाला हीच विनंती आहे। माझं ऐकून घ्या। मागे त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच। वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला। वेट अँड वॉच। का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील। अजित पवारांना रोहित पवारांसोबतच्या बैठकीबाबत विचारलं असता अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेलेले आहेत। दादा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दादा। रोहित पवार बैठक झाली तुमची। दादा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दादा। रोहित पवार बैठक झाली तुमची। पुण्यामध्ये निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा हा काही सुटेना। एकत्र निवडणूक लढवण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता आहे। आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। तर पुण्यामध्ये भाजप शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा हा काही सुटत नाहीये। महायुतीमधून लढण्याच्या निर्णयानंतर सुद्धा जागावाटपाचा पेच हा कायम आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत। अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अनिल पाटलांनी हे मत व्यक्त केलंय। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढाव्यात। अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अनिल पाटलांचं हे मत आहे। मात्र निर्णय नेमका काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। ही ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे। पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे। आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार। दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते। एकत्र आले तर दादा उमेदवार एकच घड्याळ हे एकच आहे आणि एकच चिन्ह आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे दुसरं तिसरं काहीच नाही। आम्ही घड्याळावर निवडणूक लढले म्हणजे आमच्या राष्ट्रवादीची निवडणूक आहे। हीच भूमिका होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावे आणि एकत्र जर आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय होईल आणि महाराष्ट्राला च्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर हातभार लागल्यासारखं होईल। पक्ष एकत्र यावे म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून ती इच्छा आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलिनीकरणाचा जो काही निर्णय असणारा हा निर्णय आदरणीय अजितदादा पवार घेतील।